शुअर. नाही पण या मुलांना म्हटलं मी, त्यांना ते कुठल्या क्लासला आलेले, त्यांना काय माहिती आहे या क्लास विषयी? कोणत्या क्लासला आले तुम्ही सांगा ना. स्क्रॅच. स्क्रॅच मध्ये काय असतं बाळांनो? काय आपण काय शिकायचंय? एकाने बोलायचं. एका लेखाने बोलायचं. एक स्टोरी तयार करायची असते. अरे वाह, क्या बात आहे. तुम्हाला माहिती आहे म्हणजे सांगितले असते कुणीतरी मोठ्या बहिणीने किंवा भावांनी. ओके ठीक आहे. तर आपल्याला गोष्टी सांगायला आवडतात की नाही? गोष्टी ऐकायला आवडतात? जास्त काय आवडतं, ऐकायला का सांगायला? आता तुम्ही हुशार मुलं आहेत एवढी, आता सगळ्यांनीच ऐकायचं म्हटलं, मग सांगायचं कोणी? सांगायला तुम्हाला आवडायला पाहिजे की नाही हुशार मुलांना सगळ्यांना? सगळे म्हटलंय मला ऐकायचंय, मग सांगणार कोण? कोणतं सांगायला पाहिजे. आणि आपण सांगायचं कसं? नुसतं बोलून सांगायचं नाही, आपण काहीतरी कॉम्प्युटरचा उपयोग करून मग सांगायचं. आवडेल? ओके ठीक आहे. तर आज आपल्याला गोष्ट जी घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक असते मणिमाव. कोण असतं? मणिमाव. अच्छा, तुम्ही बघितलं का मणिमावचं काय काम चाललं असतं घरामध्ये? काय काय करते मणिमाव? दूध पिते. बर, आणखीन? जेव्हा दूध पित नाही तेव्हा काय करते? इकडून जा तिकडून जा, इकडून जा तिकडून जा, हो की नाही? नुसत्याशी फिरते की नाही? तर आपण आपल्या कॉम्प्युटरला आता पहिली गोष्ट आपण सांगायची की आपल्या घरामध्ये एक पार्टी आहे. काय आहे? पार्टी आहे. आणि आता पार्टीमध्ये काय असतं? काय काय करतो आपण पार्टीमध्ये? मस्तपैकी फुगे बिगे लावतो की नाही? तर आपण ते दाखवायचं की, आणि मग त्याच्यामध्ये आपली मणिमाव जी काय आहे ती आपली इकडून तिकडं चाललेली आहे. ओके, तर आता मी तुम्हाला दाखवतो ते पहिल्यांदा कसं करायचं ते, आणि मग प्रत्येकाने तुम्ही तुमच्या मशीनला जायचं, कॉम्प्युटरला जायचं आणि ते तसं करून दाखवायचं. कुठे गेलं याच्यामध्ये? हा याला स्क्रॅच मला. ओके, आता माझं ते स्क्रॅच लोड होतोय आणि मग मी आता झालं लोड, आणि आता मी तो जो स्क्रीन आहे तो तुमच्यासोबत मी आता शेअर करतो. ओके, तर हे स्क्रॅच. ओके, आता हे तुम्हाला दिसतं माझा स्क्रीन? आता बघा की आपल्याला गोष्ट सांगायची म्हणजे नाटक आणि गोष्ट एकच असतं की नाही? नाटकामध्ये पण गोष्टी सांगतात की नाही? तर नाटकामध्ये काय काय असतं मला सांगा बघू. नाटकामध्ये पात्र असतात. व्हेरी गुड, वंडरफुल. ओके, तर आपल्याला इथं ते दिसतात तुम्हाला मणिमाव ही, त्या बाजूला आपल्याला आणखी हवी तेवढी आपण पात्र घेऊ शकतो. ओके, इथं खाली आपण क्लिक केलं ना की आपल्याला एवढी पात्र त्यांनी तयार केलीत, आणि मुख्य म्हणजे आपण बनवू पण शकतो नवीन नवीन. मला वाटलं की मला ना माझी गाय बनवायची आहे आणि माझी गाय वेगळी आहे, रंग वेगळा, तसं बनवायचं, ते पण बनवू शकतो. पण ते पण पुन्हा करूया. सध्या आपण यातली हवी ते आपल्याला पात्र निवडू शकतो. आता आपण एक मणिमाव निवडलेला आहे. ओके, तर आपल्या नाटकामध्ये असतात पात्र. आणखीन काय असतं नाटकामध्ये? नाटकामध्ये ऍक्टिंग करणारे असतात. हा, तेच म्हणजे पात्र ना. आणखीन ऍक्टिंग ते कुठं करतात बाळानो? कुठं? स्टेज ना, हो की नाही? तुमचा व्हिडिओ झाला सर? हा, ऍक्टिंग कुठं करतात? स्टेजवर. आता गंमत म्हणजे, आणि स्टेज कसं असतं ना, वेगळं असतं की नाही? म्हणजे समजा तुम्हाला कुठलं नाटक बघितलं मी सांगा मला एखादं. श्यामची आई. अच्छा, श्यामची आई मधलं स्टेज वेगळं असेल, पण इव्हन त्या नाटकामध्ये पण स्टेज बदलत जातं की नाही? आता हे पुन्हा ते असं होतं की नाही? तर आपल्याला स्टेज पण अनेक पाहिजेत. तर तुम्हाला दिसतंय का माझा स्क्रीन आता? ओके, तिथे खालच्या बाजूला बघा, इथं बाजूला जे आहे तिथं आपल्याला त्याला म्हटलंय बॅक ड्रॉप, म्हणजे ते ऍक्च्युअली स्टेज. ओके, बॅक ड्रॉप म्हणजे मागं काय दिसतं ते. ओके, ते बेसिकली स्टेज. आता स्टेज पुढे तर पुष्कळ आहेत बघा आपल्याकडं. आता आज आपल्या घरी काय आहे? आपल्या घरी आज काय आहे? नाही, मगाशी काय म्हटलं मी? आपल्या गोष्टीमध्ये आपल्या घरामध्ये काय आहे? पार्टी आहे म्हटलं ना मी मगाशी. हा, आपल्याला पार्टीचं स्टेज किंवा बॅकड्रॉप पाहिजे.
तिथं कुठला दिसतो तुम्हाला बॅकड्रॉप पार्टीचा? दिसतो का तुम्हाला? हा आहे की नाही? मी ह्याला निवडला. तुम्ही आता बघाल की आपल्या इथं काय हे स्टेज आहे. हे स्टेज निवडायचं कुठलं हवं ते. हे सगळी पात्र आहे. आता आपलं काय तयारी झाली आहे? आपली मनीमाव तयार आहे. आता आपण इथं नाव दिलंय स्प्राईट, तर ते आपण बदलून आपण लिहू शकतो मनीमाव. ओके, मनीमाव. आपली मनीमाव आहे. आपल्या घरामध्ये पार्टीचा सीन तयार आहे. छान छान वेगवेगळे रंगाचे बलून लावलेत वर भिंतीवर, छतावर, आणि छान ते आणखीन त्याला असतात ना ते सुरमळ्या, त्या पण दिसत आहेत. ओके. आणि आता नाटकामध्ये आणखीन काय असतं? स्टेज झालं, पात्र झाली, आणि काय असतं? सर थोडा व्हिडिओ ऑन कराल का? म्हणजे मला मुलं पण दिसतील. एक मिनिट सर. हा, काय असतं? आणि कमांड्स द्यायचे असतात. हा, म्हणजे काय आपल्या नाटकाच्या भाषेत सांगा, काय असतं नाटकामध्ये? काय असतं? पात्र असतात, स्टेज असतं, आणि काय असतं? त्यांच्यामधला संवाद असतो की नाही? तर तो संवाद आपण, हे जे मधलं जास्त जागा आहे ना, तिथं आपण तो संवाद लिहायचा असतो. अच्छा, आता आपली ही मणिमाव किंवा जे कोणी असतील पात्र, त्यांची भाषा थोडी वेगळी आहे. त्यांच्या भाषेमध्ये हे लेफ्टला जे दिसतात ना, डाव्या हाताला, फक्त एवढे शब्द आहेत. पुष्कळ शब्द आहेत तसेच, मी बघितलं एवढे एवढे शब्द आहेत, पण ते फक्त एवढे शब्द त्यांना कळतात किंवा बोलू शकतात. ओके. आता आपल्याला पहिलं काय करायचं आहे? आपल्याला सांगायचंय मणिमावला, पार्टीच्या घरात तू आलेली आहेस, तुला आता इकडून तिकडे तिकडून इकडे हिंडायचंय, फिरायचंय. जमेल? सांगूया आता काय? आता मला तुम्ही सांगाल, इकडे जे दिसते तुम्हाला त्यातलं कुठलं कमांड आपण घ्यायला पाहिजे? त्याला सांगायला की तू मूव्ह हो, चालत राहा इकडे तिकडे, असं म्हणून. मूव्ह 10 स्टेप्स. हुशार मुलं आहेत. ओके. आता आणि हे बघा की एक्झॅक्टली ह्या कमांडचा काय उपयोग होतो बघायला असेल तर इथंच आपण त्याला क्लिक करायचं. तुम्हाला दिसलं का ते मूव्ह झाली ते मणिमाव? बघा, मी क्लिक केलं की मणिमाव मूव्ह होते, हो की नाही? म्हणजे आपल्याला कळतं की त्या कमांडचा उपयोग काय. पुन्हा आपण इथं पण आणू शकतो, मध्यभागी आणायचं, जिथं आपला संवाद लिहिला जाईल तिथं पण क्लिक केलं की लगेच कळतं त्याची मुवमेंट काय, त्याचा उपयोग काय आहे ते. आता ते 10 मुळे नीट आपल्याला कळालं नाही, नीट कळालं नसेल तर मी 50 बनवतो. तर काय, मूव्ह 50 म्हटलं की लगेच दिसतं की ती मूव्ह झाली, हो की नाही? इकडे दिसतंय का बघा? आता आपण काय म्हटलं की मणिमाव जी आहे ती आपली एराधारा घालते, इकडून तिकडं तिकडून इकडं सतत, हो की नाही? समजलं तुम्हाला काय म्हणतोय मी? हा, मग आता तिला सांगायचंय की मणिमाव तू सतत तिकडून तिकडं फिरायला लाग. तर त्याला आता कुठली कमांड असेल आपल्याकडे सांगा बघू? सतत फिरायचंय. त्याच्यामुळं आपण जेव्हा एखादी गोष्ट आपण कमांड देतोय, म्हणजे त्याला आपण कंट्रोल केला, त्यामुळं कंट्रोल मध्ये जायचं इथं. आणि तुम्हाला दिसेल इथं आले फॉर एव्हर. फॉर एव्हर म्हणजे काय? सतत, थांबायचंच नाही. हा, हो की नाही? तर त्याला इकडे आणलं, आणि आता बघा ते कधी फिट्ट बसतं. तेव्हा आपण दोन वेगळ्या कमांड चुकीच्या एकमेकांशी जोडायला गेलो तर ते जोडल्या जात नाही. हे आता एकदम फिट्ट बसलं. आता काय म्हटलं ह्याला? फॉर एव्हर मूव्ह 50 स्टेप्स. ओके. मग त्याला मी क्लिक करू का? ह्याला क्लिक केलं की ते चालू होतं त्याचं काम. क्लिक करू मी ह्याला? करू का क्लिक मी ह्याला? हो. आता बघा, अरे मणिमाव तर गेली पण ती आलीच नाही परत. हा, म्हणजे काय आहे, आपल्या मणिमावला ना सांगायला लागतं. तिला आपण एवढं म्हटलं की मूव्ह म्हणून. आता मी तुम्हाला म्हटलं की उठून उभे राहा आणि भिंतीकडे जायला लागा, तर तुम्ही भिंतीला गेल्यानंतर पुन्हा थांबाल आणि म्हणाल की नाही तुम्ही पुढे काय करू म्हणून, हो की नाही? पण तुम्ही हुशार मुलं आहात, मणिमावला कळत नाहीये, ती आपलं भिंतीकडे जाऊन थांबलेली आहे. तर तिला सांगायला पाहिजे की बाई ग, भिंतीकडनं गेलं की परत ये. काय सांगायचं आपल्याला? काय सांगायचंय? परत ये. आता मग त्यासाठी आपण आपल्याला मोशनला जायला पाहिजे. आता ह्या सगळ्यात मी कमांड बघितल्या याच्यामधल्या. तर आता ही जी कमांड आहे, इफ ऑन एज बाउन्स. एज म्हणजे काय? भिंत.
एज म्हणजे कडा म्हणजे भिंत. तर एज लागलं की तू पुन्हा सांगितलं आपण की बाउन्सो म्हणून. बाउन्सो म्हणजे परत आहे म्हणून. तर ही कमांड जी आहे ती आपण इथे टाकायची. आणि पुन्हा आपण ह्याला क्लिक करायचं. हा आता काय झालं पण रे, काय दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये? कंटिन्यू फिरते, पण कसं फिरते ती? आता खाली डोकं वर पाय काय झालंय? हो की नाही? एका दिशेने चांगली फिरते, एका दिशेने खाली डोक्यावर पाय होते. हे चांगलं आहे का? आपली मनी आहे, तिला त्रास एवढा देऊन चालत नाहीये. तुला आपल्याला सांगायला पाहिजे की असं खाली डोकं वर पाय नकोस करू, त्रास होईल तुला. आता त्याला आपण काय करायचं मग? ते का होतं माहितीये का? की आपण एखादी गोष्ट अशी फेकली, ओके, तर मग ती अशी उलटी होते आणि येते. त्याला सांगायला पाहिजे आपल्याला की जे तुला मूव्ह व्हायचं आहे ते फक्त लेफ्ट आणि राईट असंच फक्त मूव्ह हो. ओके, बाकीचे कमांड जे काय आहे त्या रोटेट वगैरे व्हायचं नाही, आपल्याला फिरायचं नाहीये, गोल फिरायचं नाहीये. ओके, समजलं तुम्हाला हे? ओके, मग आता मी ह्याला क्लिक केलं की तुम्ही बघाल, हा आता उलटी नाही झाली. हो की नाही? चला, तर आता तुम्ही सगळ्यांनी तुमच्या कॉम्प्युटरला जाऊन एवढं करायचं आहे. काय करायचंय? आपल्या घरामध्ये पार्टी आहे, आपल्याला पार्टीला क्लिक करायचंय आणि मनी माऊला इकडून चालतं करायचंय. पहिल्यांदा मनी माऊ परत येणार नाहीये, पुन्हा उलटी पण येईल. हे सगळं तिला नीट समजावून सांगायचं आपल्या मनी माऊला. ओके, तर मी आता हे बंद करतो आणि हे पण शेअर पण बंद करतो आणि मग आता मला कळेल तुमचं काय चाललंय ते. आपण पॉज करूया. बाकीचं पण झालं मस्त पैकी. दुर्गेशनी पण केलं. दुर्गेश, मला तुझा स्क्रीन दाखव ना बाळा. पण दुर्गेश मला स्क्रीन दाखव ना तुझा, कसं केलंय मला बघू दे ना. हा, अच्छा. आता साक्षी आणि दुर्गेश, मी बाकीच्यांना मदत करायची. मदत करायची, सांगायचं कसं करायचं ते. ओके, सांगा फटाफट सांगा, सगळ्यांचं लवकर झालं की आपण पुढचं शिकायचंय. सगळ्यांना मदत करायची, आपण सगळ्यांनी मिळून शिकायचं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काय नाव तुझं बाळा? काय नाव? धनश्री. ओके, गुड धनश्री, व्हेरी गुड. तुम्ही एकदम मुलं हुशार आहात. सगळ्यांचं झालं की आपण टेस्टिंग घ्यायचे आहे. व्हेरी गुड, सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आपण दुर्गेश, आपण नाही करायचं, त्यांना सांगायचं कसं करायचं ते. सगळ्यांनी शिकायला पाहिजे.
पुढे इकडे वळायचं आपल्याला. हा चला आता परत इकडे लक्ष द्या. हा सर काय सांगतायत? ओके, सो लेट्स अगेन स्टार्ट शेअरिंग द स्क्रीन. कुठे गेला आपला? हा ओके, तुम्हाला दिसतोय आता स्क्रीन? हा तुम्हाला दिसतोय का स्क्रीन? तुमचा म्यूट केलाय, अनम्यूट करा सर, म्हणजे नंतर आपल्याला आवाज ऐकायला येईल. हा दिसतोय का तुम्हाला स्क्रीन आता पुन्हा? हा, तर आता पुढच्या आपल्या गोष्टीमधला पुढचं पाऊल, पुढची स्टेप काय माहितीये? पुढचा टर्न. तर आपल्याकडं साक्षी आणि दुर्गेश आहेत की नाही, त्यांना जादू येते. तर मग ते जादूने ते बघतात की मणिमाव इकडून तिकडे फिरते, तिच्या पण थोडी गंमत करूया. आणि गंमत करायची म्हणून ते जादूने एक बॉल तयार करतात आणि त्या बॉल त्या रूम मध्ये सोडतात. आपल्याला काय करायचंय आता? नवीन आपल्याला आणखीन एक पात्र घ्यायचंय. आता बॉल बघा, इथं बास्केटबॉल आहे, बेसबॉल आहे, आणि कुठला आहे? साधा बॉल आहे. कुठला बॉल घ्यायचा पण सांगा मला तुम्ही. साधा बॉल घेऊया. ओके, साधा बॉल घेतला. आला की नाही? आता साधा बॉल घेतला की तो पण स्टेजला लगेच आला. ओके, आणि आता हा बॉल काय करतोय? बॉल बॉल कसा कसा उडतो, म्हणजे वर खाली उडतो की नाही? बॉलची गती कशी असते? वर आणि खाली. तर ह्याला जादू येते, साक्षीला, दुर्गेशला. मग ते जादूने सांगतात बॉलला, वर म्हणजे एकदम छतापर्यंत जायचं, खाली यायचं, सतत असं. जसं मणिमाव अशी चालली ना, तू असं जायचं. आता काय करायचं लागेल बॉलला आपल्याला? बॉलला पुन्हा आपल्याला म्हटलं पाहिजे मूव 10 स्टेप्स. पुन्हा म्हटलं पाहिजे की सतत हो. ओके, आता बॉल रोटेट होणार नाही की नाही? की झाला तर सेमच दिसतो. मणिमाव उलटी होते, पण बॉलचा उलटा आणि सुलटा एकच असते की नाही? हो की नाही? मला काय म्हटलं मी? बॉल उलटा केला तर सेमच दिसतो आपल्याला. फक्त आता आपल्याला दिशा बदलायची आहे. मणिमाव चालली आहे उजवीकडनं डावीकडं, बॉलला जायचंय वरून खाली. मग त्यासाठी आपल्याला इथं मोशन मध्ये की नाही, इथं दिसतं की पॉइंट इन डायरेक्शन. आता सध्या आहे 90 म्हणजे कसं दाखवलंय बघा, हे असं दाखवलंय. मी थोडं मोठं करू का हे? आता 90 म्हटल्यानंतर तुम्हाला दिशा दिसते, अशी दाखवली आहे. मग मी अशी बनवू शकतो, म्हणजे वर आणि खाली राहील ते. किंवा समजा असं 90 असेल तर मी इथं जाऊन 0 बनवू शकतो. तर झालं की पुन्हा ते दिसतं, दिशा अशी वर खाली आहे. समजलं तुम्हाला हे? बॉलची पण दिशा बदलली. बॉलला सांगितलंय तुला पण सतत वर खाली व्हायचं आहे. ओके, आणि मग आपण आता काय होतंय बघा, की आपल्याला बॉलला पण सांगायचंय आणि मणिमावला पण सांगायचंय. मग दोघांना एकदम सांगायला पाहिजे की नाही आपण? त्यासाठी म्हणून इथं आपल्याकडे इव्हेंट असतात. जेव्हा आपण एखाद्या रेसमध्ये जातो की नाही, तेव्हा कसं ते एक फ्लॅग असतो, किंवा सर म्हणतात ऑन युअर मार्क गेट सेट गो, सगळेजण पळायला लागा, असं. तसं आपल्याला इथं आता एक फ्लॅग आहे तो वेन क्लिक्ड. ओके, हा जसा फ्लॅग बॉलला आहे तसा मणिमावला पण आहे. अशा आपण फ्लॅग घेतल्यानंतर दिसेल इथं वर जे आपल्या स्टेजच्या इथं हा फ्लॅग आहे बघा, ग्रीन फ्लॅग. ग्रीन फ्लॅग दाबला की दोन्ही गोष्टी चालू होणार. ओके, समजलं? आता आपण हे पुन्हा मोठा बनवूया स्क्रीन आणि हे चालू करूया ग्रीन फ्लॅग. अरे बॉल अडकून बसला वर. का अडकून बसला बॉल? बॉल वरच आहे. का अडकून का बसला वर? काय राहिलं आपलं? काय राहिलं? अपडाऊन होतोय ना तो, पण त्याला खाली यायचं कळत नाही ना. मग अशी मणिमाव पण अशी आपली अडकली होती की नाही? तिला आपण काय सांगितलं तेव्हा अडकली तेव्हा? इथे काय दिलंय? नाही, पण आपली कमांड कुठली वापरली आपण? हे दिसतंय तुम्हाला? काय कमांड आहे ही? कुठली कमांड आहे? ऑन एज बाउंड. तसं वरचं पण एजच आहे, तर त्याला सांगायला पाहिजे की बॉल वर गेला की पुन्हा तो खाली ये. म्हणजे आपल्याला इथे टाकायचं पुन्हा कुठलं टाकायचं राहिलं आपलं?
इफ ऑन एज बाउन्स हे टाकल्यानंतर तुम्हाला दिसेल. आपण आधी थांबवायचं म्हणजे लाल, आणि पुन्हा ग्रीन चालू केल्यानंतर मग तुम्हाला दिसेल आता की आता बघा बॉल चाललाय वर खाली, मग निमाव चालली आहे उजवीकडनं डावीकडे. समजलं तुम्हाला हे? शिरणी. चला सगळं आता लगेच दाखवा मला करून असं पुन्हा. सर स्क्रीन शेअर नाही. अच्छा, आय एम सॉरी. दिसतंय आता तुम्हाला? बॉल चाललाय वर खाली, मनी माव चालली आहे उजवीकडनं डावीकडं. हो की नाही? चला तुम्ही सगळं तुमच्या स्क्रीनला मला दाखवा करून हे. आणि आपण ते ग्रीन सॅग वापरलाय त्यासाठी. हॅलो. बोला ना. हा सर, आता नेमकी ना रेसेस झाली. अच्छा, मग आपण थांबायला लागेल का? हा बाकीचं वाटलं तर त्यांच्या इथे घेऊन घेतो, पुढच्या वेळेस पाहू मग त्यांना सांगतो. अच्छा, एक 5 मिनिटं त्यांना थांबता येईल का? 5-10 मिनिटं का नाही थांबता येणार? हा सर, 5-10 मिनिटं थांबता येईल का म्हटलं त्यांना? ठीक आहे चालेल. आता थोडं मला लक्षात नाही आलं वेळेचं, मला वाटलं 2:40 आहे म्हणून. काय अडचण. हा, मुलांना मजा पण येते त्यामुळे ते त्यांना काही एवढं पाठवायचं असं वाटतंय मला. बघा त्यांना विचारा. काल म्हणा सुट्टीचे आपण हेच करूया थोडा वेळ. त्यांना ऍक्च्युली ते MDM मिड डे मील द्यावं लागेल ना. काय द्यायला लागेल? मिड डे मील MDM. अच्छा, मग काय म्हणजे थांबवायचं म्हणताय का? ते पुन्हा येतील का? मिड डे मील तर आपण पुन्हा 10 मिनिटं आपण लेट देऊ शकू. शक्य आहे का बघा मला? पुढच्या वीकला समजा केलं तर चालेल, ठीक आहे ना, चालेल. पुढच्या वीकला मी थोडा बाहेर असेल या क्लाससाठी, पण ठीक आहे म्हणजे दॅट्स ओके, आपण थांबूया. चालेल. चालेल सर. ओके, चल. इकडे लक्ष द्या सर. इकडे फक्त इकडे लक्ष द्या. 2 मिनिटं इकडे. आता तुमचं ना हे तिकीट पाहून घ्या सर. बाय. मला तुम्ही दिसत नाहीये. काय मजा आली का मुलांनो? किती मजा आली? खूप. आपलं आज थोडंच झालं, पुढच्या वेळी आपण बाकीचं करूया. ओके, बाय.